आणि त्या साईडला फॉग आहे पूर्ण तिकडे. हा, एक्सप्लोर करण्याच्या नादामध्ये मी कुठे चाललोय मलाच ठाऊक नाहीये. फक्त रोड दिसतोय, मी घेऊन चाललोय बाईक तिकडे. वाव, जसं थोडा गावात एंटर केलं पाऊस जोरात यायला लागलाय. खूप जोरात आलाय पाऊस, खूप जोरात आलाय पाऊस. वाव, वाघाची वाडी एक नंबर आहे. ओके, ऑलराईट. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे वॉन्डरिंग गोकू. तर मित्रांनो, अनदर डे, अनदर राईड, अनदर राऊंड, अनदर राऊंड आहे आपली. अनदर राईड तर नक्कीच आहे. सो आपण आपल्या फेवरेट कामाला निघालो आहे, भटकंती म्हणजेच मॉन्सून ट्रेल. तसं तर मॉन्सून आता संपायला आलं आहे, बट मी पाहिजे तसं एक्सप्लोअर तर नाही केलं आहे. नेव्हर माइंड, आता करूया आपण. तर आता कुठे चाललो आहे कुठे नाही ते सर्व पुढे गेल्यावर सांगतो मी तुम्हाला. ही ताई डेंजर घुरते. सो निघणार तर होतो लवकर मी, 6-6:30च्या आसपास मी निघणार होतो. बट काय उठायला जमलं नाही. काय बोलायचं राव. रिॲक्शन. अरे ताई बस कर. अरे बस कर भाई, पप्पा मारतील तुला. एक्झॉस्टचा आवाज एवढा भारी येतोय यार. आज थोडा लाऊड येते, माहिती नाही का. थोड्या दिवसात बाप्पा येणार आहेत, आपले लाडके बाप्पा, गणपती बाप्पा. मग काय स्वारी डायरेक्ट कोकणात. सो रिसेंटली मी महाबळेश्वर राईडला गेलो होतो, तेव्हा रिटर्न येताना मी बाईक एका मोठ्या पॉटलमध्ये टाकली. ॲक्च्युली फॉग लाईट बंद झाले होते, तर मग रोड दिसत नव्हता नीट, आणि रात्रीचा टाईम होता. आणि मुंबई गोवा हायवे तर तुम्हाला माहितीच आहे, पॉटहोल किंग आहे तो. तर मग तेव्हा माझा पुढचा आणि मागचा रिमबेंड झाला, आणि टॉप रॅकचे थोडे अटॅचमेंट तुटले, त्यामुळे टॉप बॉक्स असा पूर्ण खाली झाला होता. सो म्हणून आता माझी जी येणारी मोठी राईड आहे त्याच्यासाठी मी विचार करते की मी सॉफ्ट लगेजवर शिफ्ट झालं पाहिजे. दॅट वॉज सो क्लोज. ॲम्ब्युलन्सला जाऊ द्या बाबा. जा. हेल्प करू का? बेटर. इज्जत आहे बाबा, इज्जत आहे तुला. ट्रकवाला इज्जत आहे तुला. इज्जत सर्वांना इज्जत. जे साईडला होते सर्वांना इज्जत. सर्वांच्या होटांवर पप्पी. एक नंबर. श्री स्वामी समर्थ. जो कोण आतमध्ये असेल त्याला सुखरूप ठेवा. यू नेवर नो, हा टाईम कधी आपल्यावर पण येऊ शकतो.
सो कधी पण ॲम्ब्युलन्स जात असेल, भले ती 1 असू दे किंवा 10 असू दे, नेहमी साईडला व्हा, त्यांना जायला जागा द्या. बिकॉज यू नेवर नो की आतमध्ये सिच्युएशन काय असेल. तुम्हाला मुंबईची प्रगती दाखवतो. मुंबईची प्रगती दाखवतो तुम्हाला. 1 सेकंड. किती बघा चांगली प्रगती झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी खड्डे, प्रत्येक ठिकाणी खड्डे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते तेच कळेना. पण नाही, गव्हर्मेंटला तर फक्त फाईन मारायची आहे गाड्यांवर, बाईकवर. रोड नाही बनवायचे पण. वेलकम टू इंडिया. इंडिया में रहने का है तो फाइन भरना पड़ेगा. रोड तो ठीक नहीं होएंगे बट फाइन तो भरना पड़ेगा ना मेरी जान. आज भरेगा तो इधर रहेगा, नहीं तो बाहर भेज देंगा. मेरी जान. काकाजीनी वाडी, टिकोजीनी वाडी ऐकलंय. काकाजीनी वाडी कोणती आहे भाई, काय माहिती. एवढी सुंदर जागा आहे यार इकडे, ते पण पनवेलमध्ये. म्हणजे ऑलमोस्ट पनवेलच्या थोडा आतमध्ये आहे. सो लोकेशन मी रिव्हील करतोय. मी चालू आहे गडेश्वर डॅमला. मी रिसेंटली 1-2 व्हिडिओज बघितले होते आणि खूप जण बोलत होते अच्छा गावात. आणि आमचा एक ग्रुप आहे डॉमिनरचा, त्याच्यामध्ये पण डिस्कशन चालू होता की असं असं एक जागा आहे म्हणून. म्हटलं चला जाऊन येऊया. म्हणजे मी एकटाच चाललो आहे आज, कोण नाही माझ्यासोबत. जसं थोडा गावात एंटर केलं, पाऊस जोरात यायला लागला आहे. खूप जोरात आला आहे पाऊस, खूप जोरात आला आहे पाऊस. थांबावं लागेल कुठेतरी. पाऊस आलाय भाई. थांब रे पावसा, तुला देतो पैसा. पैसा झाला खरा, पाऊस जरा थांबला. थांब रे, एवढा पोचलो यार, मगापासून नाही पडला, आता भिजवतोय तुम्हाला. ओनली 4 मिनिट्स प्लीज, ओनली 4 मिनिट्स. ओके. हा नाही ऐकणार. ऑलराईट. सो बॉयज अँड गर्ल्स अँड बॉईज, गडेश्वर डॅमची जी लोकेशन आहे ती इथे एंड झाली आहे. बट आता माहिती नाही कुठे जायचं आहे एक्झॅक्ट. वर दाखवते वाघाची वाडी 1.5 किलोमीटर आणि एक पुढे रोड जातो आहे तिथे. तर मी तेच विचार करतो आहे काय करू. चलो लेट्स सी. अभी आए एक्सप्लोर करने तो वैसे ही एक्सप्लोर करेंगे विदाउट गूगल मॅप्स. लेट्स गो. मी तर इथे फर्स्ट टाईम आलो आहे, सो मला काय आयडिया नाही यातला. बट फर्स्ट इम्प्रेशन माझा वाव आहे. बिकॉज किती सुंदर आहे यार जागा ही. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. इथे आजूबाजूचं वातावरण बघून तर वाटतं की ते वाघ असू शकतो. ओ भाई साहब. बट थोडासा कासमाळवाली फिलिंग येते इथे. म्हणजे हिरवळ तशीच आहे. मस्त वाटते रे. आणि इथे बरेच रिसॉर्ट आणि फार्म हाऊस, विलाज वगैरे भरपूर आहेत इकडे. मी खूप सारे बघितले येता येता. म्हणजे समोर बघा काय व्ह्यू आहे. आता तुम्हाला ड्रोन उडवायचं आहे ॲक्च्युली, म्हणून मी एक चांगली जागा शोधतो आहे. खाली ते सर्व फार्म हाऊस वगैरे. तिथे ती वाघाची वाडी आहे. खूप मी नर्वस आहे बिकॉज कसं एकटा आहे ना मी. आणि ते पण अशा जागेवर चाललं तिथे आपल्याला काय माहिती नाही. रोड पण एकदम असे गुळगुळीत झालेत, गुळगुळीत. ओ हो. ए फक, आता पडलो असतो मी. आईच्या गावात रोड इकडेच संपतो. बाबा बोलले तर वर जातो रोड. इकडे खाली फार्म हाऊस वगैरे आहेत आणि हा समोर असा व्ह्यू. हा आता इथे मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे, मी आहे पूर्ण ओपन ठिकाणी. म्हणजे आजूबाजूला काही जसं थांबण्यासारखं नाही आहे. आणि बाबा बोलले आहे म्हणून. बट मला तरी इथे सध्या काय दिसत नाही आहे.
पूर्ण लांब लांबपर्यंत ओपन आहे. तर मग मी तेच थोडा कन्फ्यूज आहे की ड्रोन उडवू की नको, कारण ड्रोन उडवताना पाऊस आला तर मग परत प्रॉब्लेम होईल. तसं इकडे क्लिअर झालं आहे, असं पाऊस नॉर्मल ड्रिझलिंग होते आहे आणि त्या साईडला फॉग आहे पूर्ण तिकडे. हां, हे ते रोड इथे एंड होतो आहे, याच्या पुढे रोड आहेच नाही, जाऊ कुठे. आणि त्यात मी आहे एकटा, गाडी अडकली तर प्रॉब्लेम होईल. विदाउट गुगल मॅप्स आलो ना तर हाच प्रॉब्लेम होतो माहिती आहे काय. म्हणजे काय, आता नेटवर्कच नाही तर विषयच येत नाही गुगल मॅप्सचा. चला एक ट्राय देऊया. तुम्हाला मी क्लोजअपमध्ये माझा नवीन ड्रोन दाखवतो. आहे ना, तुम्ही बघितलं आहे बट स्टील. सो हा आहे आपला DJI मिनी 4K, म्हणजे फ्लॅश द ड्रोन. याचं नाव मी फ्लॅश ठेवलं आहे. सो असा हा ओपन होतो. हे त्याचे प्रॉपेलर्स. आहे एवढूसा बट काम मोठे मोठे करतो. सो मी हा फ्लायमोर कॉम्बो घेतला आहे, ज्याच्यामध्ये 3 बॅटरीज येतात. सो त्याच्यामध्ये असं मी नंबर लिहून ठेवला आहे 1 2 3. आणि त्याच्यावरती मला असा फोन लावायला लागणार, मी दाखवतो तुम्हाला लावून. सो हा असा काही आपला सेटअप असेल आणि त्याचे जे टॉगल बटन्स आहेत ते इथे खाली असतात, ते असे स्क्रूसारखे लावायचे इथे. सो आपण ड्रोन आता उडवलाय. हा ड्रोन आहे, हा बघा. ओके, सो आता कॅमेरा ऑफ करतोय. आता मी ड्रोन उडवतो, थोडा सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. ओके, 3 2 1 लेट्स गो. बाकी व्ह्यू तर एक नंबर आहे. मग कसं आहे, आता इथे काळोख भरपूर झाला आहे. सो आय थिंक मी इथून निघालो पाहिजे, तर वाघाच्या वाडीमध्ये वाघ खरंच येईल. सो ही जी वाडी जिथे मी थांबलो आहे ती वाघाची वाडी आहे. आणि इथे बरेच असे छोटे छोटे फार्म हाऊस आहेत. हे बघा इथे पण एक आहे. सो इनकेस जर तुम्ही इथे येणार असाल तर या, काय कचरा वगैरे करू नका. आणि जर कचरा केला तर स्वतः तुमच्या बॅगमध्ये घेऊन जावा रिटर्न. तुम्ही इथे काही कचरा करू नका, बिकॉज लांब लांबपर्यंत एकही प्लॅस्टिक तुम्हाला दिसणार नाही. सो प्लीज या ठिकाणाला सुंदर ठेवा, जसा सुंदर आहे तसा. बाय द वे, एक गुड न्यूज सांगायला मी विसरलो. युअर बॉय वॉन्डरिंग गोकू, येस वॉन्डरिंग गोकू आता रायनॉक्स सोबत काम करतो. सो नाव आय एम अ पार्ट ऑफ टीम रायनॉक्स. ज्या ब्रँडचे मी रायडिंग गिअर घालतो त्या ब्रँडमध्ये मी काम करतो आहे. ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट अजून काय असू शकते. ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट असूच नाही शकत. पहिली गोष्ट तर इथे एक रोड जातो आतमध्ये, जाऊ काय आतमध्ये बघून येते. सुंदर रोड चालला आहे आतमध्ये.
बापरे, काय करू, जाऊ की नको? लेट्स गो. थोडा कॉन्टेंट पाहिजे ना आपल्याला. ए पागलपंती प्रो मॅक्स, भटकंती प्रो मॅक्स. आता पाऊस आला जोरात. थोडा वेळासाठी ऊन हवं आहे यार, बस झालं यार. तू पडलाच, मला थोडा फिरू दे यार. एकच वीक ऑफ भेटतो ऑलरेडी यार, त्यामध्ये पण पाऊस एवढा जोरात पडतोय. वाव, मी कुठे चाललो आहे मला काहीच ठाऊक नाही आहे. फक्त रोड चांगले दिसत आहेत म्हणून मी पण चाललो आहे त्या रोडसोबत. थोडा पाऊस थांबला असता ना, तो व्ह्यू घेतला असता यार डॅमचा. काय पाऊस पण ना. हा, exploring the unexplored. थरारक फीलिंग आहे रे, थरारक फीलिंग. बापरे, काय पाऊस आलाय, काय पाऊस आलाय, काय पाऊस आलाय, भयंकर. ऑलराईट, सो आता घरी निघूया, कारण आता ऑलमोस्ट 3 वाजायला आलेत. मला घरी जाऊन फ्रेश व्हायचं आहे, त्यानंतर परत निघायचं आहे बाहेर. बट जेन्युइनली बोलतो आहे, खूप मजा आली इकडे. खूप चांगली जागा आहे. एक रिफ्रेशमेंट हवं असेल तर तुम्ही नक्की तिथे येऊ शकता. कासमाळ पण चांगले आहे, बट कासमाळ आता सर्वांना माहिती झालं आहे. तर तिथे बोलतात ना, मुंबईचा सर्व कचरा तिकडे येतो. पूर्ण कचरा मुंबईचा तिकडे येतो आणि किती घाण झालं आहे तिकडे. किती हे लोक येतात, पूर्ण खराब करून जातात त्या जागेला. हे जे रोड्स आहेत ना, जे गडेश्वरला कनेक्ट होतात, ते खूप सुंदर आहेत. मध्ये मध्ये थोडे रोड खराब आहेत, विच इज फाईन, बट मजा आली राईड करायला. परत येईन मी, नक्कीच परत येईन मी. डेफिनेटली इट वॉज वर्थ कमिंग हिअर. चलो, एनिवेज व्हिडिओ एंड करूया इथेच. आय होप यू गाइज एन्जॉयड दिस व्हिडिओ. इफ यू गाइज really did, you know what you have to do. Subscribe the channel, like the video, share the video and do comment. मला नक्कीच सांगा व्हिडिओ कशी होती. तुमची कमेंट, तुमचे लाईक्स, सबस्क्राईब सर्व मॅटर करता एका क्रिएटरला, मलाच नाही सर्व क्रिएटर्सला. सो सपोर्ट असाच राहू दे. व्हिडिओज नक्की येत राहतील. टिल देन यू गाईज बी सेफ, राईड सेफ. दिस इज वॉन्डरिंग गोकू signing off. Peace out. Bye.